नमस्कार. मी चैताली क्षीरसागर, को-फाउंडर अँड सीईओ लाक्षिकॉन बायोऑर्गॅनिक्स, डायरेक्टर मायसा फाउंडेशन. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत किंवा ज्या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत, तो विषय सगळ्यांच्याच आवडीचा आणि ज्याच्याबद्दल सगळ्यांना उत्सुकता आहे, असा आहे. स्क्रीनवर टायटलवरून आपल्याला एक अंदाजा आलाच असेल, की आज आपण स्टार्टअप विषयी बोलणार आहोत. परंतु कोणताही स्टार्टअप ज्यावेळेस तयार होतं, कोणतंही स्टार्टअप ज्यावेळेस डेव्हलप होतं, त्याच्यामागे खूप साऱ्या स्टेप्स असतात, खूप साऱ्या प्रोसेस असतात. त्या सगळ्या प्रोसेस, त्या सगळ्या स्टेप्स आज आपण एकदम सोप्या भाषेमध्ये समजावून घेणार आहोत. तर चला तर मग सुरुवात करूया. पहिल्या स्लाइडमध्ये तुम्हाला सुरुवातीलाच एक मोठ्या निळ्या अक्षरामध्ये स्टार्टअप असा शब्द दिसतोय. सगळ्यांना उत्सुकता असते, की स्टार्टअप नेमकी काय असते? स्टार्टअपमध्ये कशा पद्धतीने कोणते स्टार्टअप डेव्हलप होते? तर स्टार्टअपची एक बेसिक डेफिनेशन आपल्याला मागे दिसते, की व्हॉट इज स्टार्टअप? सो स्टार्टअप इज अ प्रोसेस फ्रॉम आयडिया टू एंटरप्राइज और बिझनेस. सो स्टार्टअपची एक सिंपल डेफिनेशन अशी आहे, की अशी एक प्रोसेस, अशी एक पद्धत, की ज्यामध्ये आयडियापासून तुम्ही तुमचा एखादा बिझनेस उभा करता, तुम्ही तुमचा एखादा बिझनेस मॉडेल उभं करता, त्याला म्हणतात स्टार्टअप. या इमेजवरून एकदम सहज सोप्या पद्धतीने आपण जाणून घेऊ शकतो, की पूर्ण स्टार्टअपची प्रोसेस काय असते आणि एखादं स्टार्टअप कशा पद्धतीने डेव्हलप होतं. या इमेजवरून आपण कन्सिडर करूयात, की एखाद्याला काहीतरी प्रॉब्लेम स्टेटमेंट सुचली किंवा एखाद्याला काहीतरी अडचण आली आणि त्याने त्याच्यावर विचार केला. त्याने त्याच्यावर विचार केला. विचार केल्यानंतर त्याने विचार केला, की आता मला याच्यावर काहीतरी सोल्युशन डेव्हलप करायचंय. म्हणजे एखाद्याला एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट असेल किंवा एखाद्याला एखादी अडचण आली आणि त्या अडचणीवर त्याने विचार केला, की मला या अडचणीवर मात करायची आहे. काहीतरी सोल्युशन डेव्हलप करायचंय आणि त्याने ते सोल्युशन डेव्हलप केलं. सोल्युशन डेव्हलप केल्यानंतर त्याने त्या सोल्युशनला लोकांसमोर मांडलं आणि त्यातून काहीतरी एखादा छान असा बिझनेस ग्रो झाला. त्याला आपण सहज आणि सोप्या पद्धतीमध्ये स्टार्टअप म्हणू शकतो. तर पुढील स्लाइडमध्ये आपण समजावून घेऊया, की आयडिया आणि इनोव्हेशनमध्ये नेमका फरक काय असतो? अ, अनेक लोकांना आयडियाज येतात, अनेक लोकांकडे वेगवेगळ्या कल्पना असतात. परंतु प्रत्येक आयडिया ही इनोव्हेशन असते का? तर नाही. तर आपण हाच फरक इथे समजावून घेऊया, की आयडिया म्हणजे काय आणि नेमकी इनोव्हेशन म्हणजे काय? तर पहिल्यांदा ट्रेडिशनल आयडिया. ट्रेडिशनल आयडिया म्हणजे एक अशी आयडिया, की ज्याच्यावर अनेक लोकं पूर्वीपासून काम करत आहेत. उदाहरणार्थ ट्रॅव्हल कंपनी असेल, क्लोथ शॉप असेल, की हा बिझनेस अनेक लोक करत आहेत आणि तीच आयडिया जर तुम्ही लोकांसमोर मांडली, त्याच आयडियावर तुम्ही काम करायचं ठरवले, तर तुमची आयडिया म्हणजे एक ट्रेडिशनल आयडिया असेल. त्यानंतर दुसरी आयडिया म्हणजे इनोव्हेटिव्ह आयडिया और मोनोपोली. उदाहरणार्थ, एडिसनने बल्बाचा शोध लावला, बरोबर? तर एडिसनने जे बल्बाचा शोध लावला ते होतं इनोव्हेशन. म्हणजे त्यांच्या आधी कुणीही त्याच्यावर काम केलं नाही किंवा ही संकल्पना पूर्णतः नवीन होती. उदाहरणार्थ पाहायचं झालं तर ओला कॅब्स असतील, इलेक्ट्रिक बाईक्स असतील. म्हणजे इनोव्हेशन म्हणजे काय? तर एक अशी संकल्पना किंवा एक अशी आयडिया, की जी याच्या आधी कुणालाही सुचलेली नाही आणि याच्यावर कोणीही काम केलं नाहीये. ते तुम्ही स्वतः आणि ते तुम्ही एकट्याने लोकांसमोर ती आयडिया मांडली आहे. त्याला म्हणतात इनोव्हेशन. इनोव्हेशन झाल्यानंतर आता कोणतीही आयडिया असेल, तर आयडिया कशी जनरेट होते, आयडियानंतर आपण त्या आयडियावर कसं काम करतो, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंट. तुम्हाला एखादं स्टार्टअप चालू करायचंय किंवा तुम्हाला एखादं इनोव्हेशन करायचंय, तर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रॉब्लेम स्टेटमेंटचा शोध घेणं किंवा एखादा असा प्रॉब्लेम उचलणे किंवा असा प्रॉब्लेम निवडणे, की ज्यावर तुम्ही काम करू शकता आणि ते काम तुम्ही भविष्यात पुढे घेऊन जाऊ शकता. आणि त्या प्रॉब्लेम स्टेटमेंटवर काम केल्यानंतर तुम्ही एखादं सोल्युशन डेव्हलप करता आणि त्या सोल्युशनचं कन्व्हर्जन तुम्ही तुमच्या स्टार्टअपमध्ये करू शकता. अगदी सहज भाषेत सांगायचं झालं, तर इथे मी एक अ, आ डायग्राम तर इथे मी एक डायग्राम दाखवलेली आहे, की ज्यामध्ये एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट कशा पद्धतीने डिटेक्ट केला जातो आणि प्रॉब्लेम स्टेटमेंटवर कशा पद्धतीने सोल्युशन फाइंड केले जातात, हे सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उदाहरणार्थ उदाहरणार्थ आपण एखादं छोटंसं उदाहरण घेऊया, की एक विद्यार्थी ज्यावेळेस एक्झाममध्ये जातो, तर त्यावेळेस त्याला सांगितलं जातं, की तुझ्याकडे जो सेल फोन आहे किंवा तुझ्याकडे जो फोन आहे, तो तू तुझ्या बॅगमध्ये ठेवून दे.
आणि तो विद्यार्थी त्याचा फोन त्या बॅगमध्ये ठेवतो, बरोबर? बॅगमध्ये ठेवल्यानंतर काय होतं, की तो अस्ताव्यस्तपणे कुठेही त्याचा फोन ठेवून देतो. त्याची परीक्षा संपते आणि तो परीक्षेच्या हॉलबाहेर येतो आणि तो बॅग पाठीवर घेतो आणि चालायला लागतो आणि अचानक त्याला आठवतं, की "अरे, माझा फोन कुठे आहे?" मग त्यावेळेस फोन सापडवताना त्याला कोणकोणत्या अडचणी येतात? तर त्याला सहजपणे तो फोन सापडत नाही किंवा त्याची जर बॅग फाटलेली असेल कुठे, तर तो फोन खाली पडू शकतो किंवा जर त्याला कुणाचा फोन येत असेल, तर त्याला ते फोन आल्याचंही कळत नाही. म्हणजे बेसिकली हे 3 प्रॉब्लेम स्टेटमेंट झाले. एक तर त्याला त्याचा फोन सापडत नाहीये. दुसरा म्हणजे त्याचा फोन जर बॅग फाटलेली असेल, तर त्याचा फोन खाली पडण्याची भीती असते. तिसरा म्हणजे की जर कुणाचा फोन येत असेल, तर त्याला ते कळू शकणार नाही, की मला कुणाचा तरी फोन येतोय. म्हणजे हे 3 एकदम सहज सोपे प्रॉब्लेम स्टेटमेंट त्याने आयडेंटिफाय केले आणि त्या विद्यार्थ्याने त्याच्यावर विचार केला, की आता मी याच्यावर काय करू शकतो? अगदी सहज पद्धतीने सांगायचं झालं, तर पहिलं जे प्रॉब्लेम स्टेटमेंट होतं, की त्याला त्याचा फोन सापडत नाहीये. तर तो अशा वेळेस काय करू शकतो किंवा त्याने अशा वेळेस काय केलं असेल, की त्याने त्याचा जो फोन होता, तो फोन त्याने कुठेतरी एखाद्या सेपरेट कंपार्टमेंटमध्ये किंवा सेपरेट कप्प्यामध्ये ठेवला असेल, की जो त्याला सहजपणे सापडू शकेल. म्हणजे त्याचा जो पहिला प्रॉब्लेम होता, त्याने त्याच्यावर एक सोल्युशन काढलं, की मी माझा फोन एका वेगळ्या कप्प्यात ठेवतो. दुसरा जो प्रॉब्लेम होता, की त्याची जर बॅग फाटलेली असेल, तर तो फोन खाली पडू शकतो. तर यावेळेस त्याने काय सोल्युशन काढलं असेल, की त्याने जिथे बॅग फाटलेली आहे, तिथे फोन ठेवला नसेल किंवा जिथे बॅग फाटलेली आहे किंवा जिथे बॅग फाटलेली आहे, तिथे ती काहीतरी कशाचा तरी वापर करून त्याने ती फाटलेला भाग बंद करण्याचा ट्राय केला असेल. म्हणजे हे त्याने दुसरं सोल्युशन डेव्हलप केलं. तिसरं सोल्युशन जर सहजपणे सांगायचं झालं, तर म्हणजे त्याला प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे, की कुणाचा जर फोन येत असेल, तर त्याला त्याचा आवाज येणार नाही. मग अशा वेळेस तो काय करेल, की तो फोन त्याचा जनरल मोडवर ठेवेल. तर तो काय करेल, तर त्याचा फोन जनरल मोडवर ठेवेल. म्हणजे एक छोटासा प्रॉब्लेम त्याला कुठेतरी अ, जाणवला, की अशा पद्धतीचे प्रॉब्लेम मला अ, साप की अशा पद्धतीच्या कोणत्यातरी प्रॉब्लेमला मी सामोरं जात आहे आणि त्याने त्याच्यावर हे पूर्ण सोल्युशन डेव्हलप केले. हे तर झाले अगदी सहज आणि सोपे सोल्युशन, की त्याने विचार केला प्रॉब्लेम स्टेटमेंटवर आणि त्याच्यावर तो काय करू शकतो, हे त्याने बघितलं. तर असंच काहीतरी स्टार्टअपच्या आयडियाज असतील किंवा एखादी इनोव्हेटिव्ह प्रोसेस तुम्हाला डेव्हलप करायची असेल, तर त्याच्याविषयी असतं. म्हणजे तुम्ही एखादा प्रॉब्लेम स्टेटमेंट हाती घ्या आणि त्याच्यावर विचार करून तुम्ही त्याच्यावर कोणकोणते सोल्युशन डेव्हलप करू शकता यावर विचार करा. आता जर एक्झाम्पल सांगायचं झालं, तर एकदम सहज आणि सोपं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. एक्झाम्पल म्हणजे आमची जी कंपनी आहे लक्सिकॉन बायो ऑर्गॅनिक्स, जी सगळे काही ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स असतील यांच्यासाठी काम करते आणि ही एक ट्रेडिंग कंपनी आहे. तर समजा मला झाडं पाहिजे असतील, मला फर्टिलायझर पाहिजे असेल किंवा मला शोभेच्या काही वस्तू पाहिजे असतील, मला ऑर्गॅनिक फूड पाहिजे असेल, मला ऑर्गॅनिक फार्मिंगसाठी कन्सल्टन्सी हवी असेल किंवा मी विचार केला, की आज माझ्या घरामध्ये एखादा माणूस येऊन मला बाल्कनी गार्डनिंगसाठी मदत करू शकतो का? तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम स्टेटमेंट आहेत माझे, की मला झाडं पाहिजेत, मला फर्टिलायझर पाहिजे, मला काउन्सिलिंग पाहिजे, मला कुणाची तरी मदत पाहिजे. तर अशा वेळेस तो माणूस काय करेल? तर अशा वेळेस तुम्ही प्रत्येक गरजेसाठी तुमच्या प्रत्येक गरजेसाठी तुम्ही वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स किंवा वेगवेगळ्या ज्या काही सर्व्हिस सेंटर आहेत, त्यांना तुम्ही भेटणार का? तर नाही. तर आम्ही हा प्रॉब्लेम आयडेंटिफाय केला, की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळे प्लॅटफॉर्म किंवा अ, प्रत्येक प्लॅटफॉर्म बदलण्याची गरज नाही. तर त्याच्यासाठी असा एखादा प्लॅटफॉर्म आम्ही डेव्हलप करू शकतो का, की ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळू शकतील. तर त्यासाठी आम्ही लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स हा प्लॅटफॉर्म इंट्रोड्यूस केला, की लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स हा प्लॅटफॉर्म असा आहे, की डिफरंट ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स ॲट दी वन प्लॅटफॉर्म अँड द प्लॅटफॉर्म इस लाक्षिकॉन बायो ऑर्गॅनिक्स. म्हणजे आम्ही काय केलं, ही एक प्रॉब्लेम स्टेटमेंट आयडेंटिफाय केली, त्यावर काम केलं आणि एक असा प्लॅटफॉर्म बनवला, की ज्या ठिकाणी तुम्हाला सगळे प्रॉडक्ट, सगळ्या तुम्हाला ज्या काही सोयी-सुविधा, ज्या काही सर्व्हिसेस पाहिजेत, त्या तुम्हाला एकाच प्लॅटफॉर्मवर मिळू शकतील. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही तुमची एखादी आयडिया घेता आणि आयडियावर विचार करता, तर त्यानंतर आयडिया आणि सोल्युशन नंतरचा जो पार्ट असतो, तो म्हणजे प्रोटोटाइप डेव्हलपमेंट. आता प्रोटोटाइप म्हणजे काय? तर अगदी सहज आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर
तुम्हाला तुमच्या आयडियापासून जे सोल्युशन बनवायचे असेल, उदाहरणार्थ तुम्हाला एखादी इलेक्ट्रिक बाईक डेव्हलप करायची आहे. तर ती इलेक्ट्रिक बाईक तुम्ही डायरेक्ट मोठ्या आणि एकदम व्यवस्थित स्वरूपात न बनवता, तुम्ही एकदम अशा ओबड-धोबड किंवा तुम्हाला तुमच्या इलेक्ट्रिक बाईकमध्ये कोणकोणते प्रोग्राम्स असतील किंवा कोणकोणत्या सुविधा त्याच्यामध्ये पाहिजेत, या सगळ्या सोयी-सुविधा वापरून परंतु कमी खर्चात आणि छोट्या स्केलमध्ये एखादं मॉडेल बनवलं, तर त्याला म्हणतात प्रोटोटाइप. म्हणजे प्रोटोटाइप एक असा मॉडेल असतं, की जे तुमच्या आयडिया आणि तुमच्या सोल्युशनमध्ये जे काही तुम्ही कंपोनेंट्स इन्क्लूड केलेले आहेत, ते सगळे कंपोनेंट्स प्रोटोटाइपमध्ये असतात. परंतु ते एक छोट्या स्केलवर असतं. ते जास्त फाईन प्रॉडक्ट नसतं आणि जे तुम्ही तुमची आयडिया ज्यावेळेस तुम्हाला पिच करायची आहे, ज्यावेळेस तुम्हाला लोकांना पटवून द्यायची आहे तुमची आयडिया, त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासमोर ते प्रोटोटाइप सादर करू शकता. आता कोणतंही प्रोटोटाइप डेव्हलप करताना त्यामध्ये काहीतरी स्पेसिफिकेशन असणं फार गरजेचं असतं. त्यामध्ये कोणकोणते स्पेसिफिकेशन असावेत, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी असाव्यात, या जाणून घेणं आणि याच्यावर विचार करणं फार महत्त्वाचं असतं. तर पहिला जो पॉइंट आहे तो म्हणजे स्पेसिफिक, की तुम्ही जे प्रोटोटाइप बनवलं आहे, ते स्पेसिफिक पाहिजे. म्हणजे तुमचा जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे आणि तुम्ही जे सोल्युशन दिलं आहे, ते तुमच्या प्रोटोटाइपने व्यवस्थितपणे स्पेसिफाय केलं पाहिजे. उदाहरणार्थ मी एखादं उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी ज्यावेळेस माझा आविष्कारचा प्रोजेक्ट केला, तर त्यामध्ये मी कचऱ्यापासून लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर बनवलं. म्हणजे ज्यावेळेस मी प्रोटोटाइप बनवलं, तर प्रोटोटाइप जे होतं माझं, ते प्रोटोटाइप म्हणजे एक मशीन होतं, की ज्यामध्ये कचरा टाकल्यानंतर त्याच्यातून मला लिक्विड बाहेर मिळेल. म्हणजे माझा जो एक स्पेसिफिक म्हणजे माझा जो एक स्पेसिफिक मोटो होता, तो म्हणजे कचऱ्यातून लिक्विड बाहेर काढणं आणि माझ्या प्रोटोटाइपने ते काम व्यवस्थितपणे केलं. म्हणजे तुमचं जे काही आयडिया असेल, तुमचं जे काही सोल्युशन असेल, ते त्या सोल्युशनला तुमच्या प्रोटोटाइपने स्पेसिफिकपणे एक्सप्लेन केलं गेलं पाहिजे. त्यानंतर दुसरा जो पॉइंट आहे, तो म्हणजे मेजरेबल, की तुमचं जे प्रोटोटाइप आहे, ते व्यवस्थितपणे तुम्हाला एका प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट करता आलं पाहिजे. तुमच्या प्रोटोटाइपला तुम्हाला एका लेव्हलला नेऊन ते स्केल अप करता आलं पाहिजे. याला म्हणतात मेजरेबल. त्यानंतर अटेनेबल. अटेनेबल म्हणजे काय? तर हाऊ यू आर गोइंग टू अचीव्ह द कमर्शियलायझेशन ऑब्जेक्टिव्ह विथ अवेलेबल रिसोर्सेस. तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करून तुम्ही तुमचं जे काही प्रोटोटाइप असेल, तुमचं जे काही सोल्युशन असेल, त्याचं कमर्शियलायझेशन कशा पद्धतीने करू शकता, याचीच एक स्पेसिफिक भाषेतील डेफिनेशन म्हणजे अटेनेबल. त्यानंतर रिअलिस्टिक. रिअलिस्टिक म्हणजे काय? व्हॉट काइंड ऑफ स्किल सेट्स ऑफ टीम अँड रिसोर्सेस आर रिक्वायर्ड टू अचीव्ह द गोल इन स्पेसिफिक टाईम पिरियड. म्हणजे तुम्हाला असे कोणकोणते रिसोर्सेस लागणार आहेत किंवा कोणत्या प्रकारची टीम लागणार आहे आणि तुमचा प्रोटोटाइप खरंच आणि तुम्ही तुमचं जे काही प्रोटोटाइप असेल किंवा तुमचं जे काही सोल्युशन असेल, त्या सोल्युशनला तुम्ही खरंच किती योग्यतेने तुम्ही तुमच्या प्रोटोटाइपमध्ये कन्व्हर्ट करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये स्केल अप करू शकता. म्हणजे उगाच एखादी अवाढव्य कल्पना सोबत घेऊन मग त्यावर विचार करण्यापेक्षा तुमच्याकडे जे काही रिसोर्सेस अवेलेबल आहेत, त्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या प्रोटोटाइपला मार्केटमध्ये स्केल अप करू शकता का? याच्यावर विचार करणं म्हणजे त्या प्रोटोटाइपचा रिअलिस्टिकपणा. टाईमलाईन म्हणजे तुमचं जे प्रोटोटाइप असेल किंवा तुमचं जे सोल्युशन आहे, ते तुम्ही किती वेळेमध्ये लोकांसमोर मांडू शकता याची एक फिक्स डेडलाईन तुम्हाला माहिती असणं फार गरजेचं असतं. आणि त्यालाच म्हणतात की तुमची जे काही टाईमलाईन किंवा टाईम आणि त्यालाच म्हणतात टाईमलाईन. तर हे जे काही 5 मुद्दे आहेत, ते तुम्ही प्रोटोटाइप डेव्हलप करताना किंवा तुमच्या सोल्युशनचं कन्व्हर्जन प्रोटोटाइपमध्ये करताना लक्षात घेणं फार गरजेचं आहे. पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे स्टार्टअप. आता प्रॉब्लेम स्टेटमेंट कळालं, सोल्युशनही त्याच्यावर आपल्याकडे आहे. आपण त्याचा प्रोटोटाइपही डेव्हलप केला आहे. परंतु आता स्टार्टअपमध्ये या प्रोटोटाइपला किंवा या सोल्युशनला कशा पद्धतीने कन्व्हर्ट करणार याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. म्हणजे आता प्रॉब्लेम स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे. आपल्याकडे सोल्युशन आहे, आपल्याकडे प्रोटोटाइप पण आहे. आपल्याकडे आपल्याकडे प्रोटोटाइप पण आहे. परंतु त्याच्यापुढे काय? आणि त्याच्यापुढेच तर खरा जो प्रवास सुरू होतो, तो प्रवास असतो स्टार्टअपचा. ज्यावेळेस तुम्ही तुमचं प्रोटोटाइप डिझाइन केलंय, तुमचं प्रोटोटाइप लोकांसमोर मांडताय आणि तुम्हाला याच्यावर बिझनेस करायचा आहे.
तर तुमच्याकडे तुमचा काहीतरी प्रॉडक्ट किंवा तुमची तर काहीतरी सर्व्हिस असणं फार गरजेचं असतं. उदाहरणार्थ, आविष्कारमध्ये जो प्रोजेक्ट केला, त्या प्रोजेक्टमध्ये मी कचऱ्यापासून लिक्विड फर्टिलायझर बनवलं. आता जे लिक्विड फर्टिलायझर होतं, तो माझा प्रॉडक्ट होता आणि त्याच्यासाठी मी जी प्रोसेस डेव्हलप केली, म्हणजे मी मशिनरीज बनवल्या काही, काही मेथड्स डेव्हलप केल्या, त्या सगळ्या जातात माझ्या सर्व्हिसेसमध्ये. म्हणजे मी एक अशी सर्व्हिस लोकांना प्रोव्हाईड करणार, की ज्याच्यामधून ते ऑर्गॅनिक वेस्टपासून लिक्विड एक्स्ट्रॅक्ट करू शकतात आणि त्या एक्स्ट्रॅक्ट केलेल्या लिक्विडचा वापर करून मी लिक्विड फर्टिलायझर बनवलं. तो होता माझा प्रॉडक्ट. म्हणजे तुमचा प्रॉब्लेम, सोल्युशन, प्रोटोटाइप आणि त्यानंतर पुढची गोष्ट असते ते म्हणजे प्रॉडक्ट किंवा तुमची सर्व्हिस. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, तुमचा जो काही सोल्युशन किंवा तुमचा जो काही प्रोटोटाइप असतो, त्याला एका अशा प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये डेव्हलप करा, की जो सगळ्या समाजाला उपयोगी येईल किंवा तुमचा जो काही टार्गेट ग्रुप असेल, त्या टार्गेट ग्रुपला याचा फायदा होईल आणि त्या प्रॉब्लेमवर ही कायमचं सोल्युशन सगळ्यांना मिळू शकेल. आता तुमचा जो काही प्रॉडक्ट आणि सर्व्हिस असते, त्याच्यासाठी 3 गोष्टी त्या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसमध्ये असणं फार गरजेचं असतं. पहिलं म्हणजे इनोव्हेटिव्ह, की तुमची जी पद्धत आहे, ती बाकी लोकांपेक्षा काही नवीन किंवा त्याच्यामध्ये काहीतरी इनोव्हेशन आहे का? दुसरं म्हणजे युनिक, की तुम्ही जे काही सोल्युशन लोकांसमोर मांडताय, ते किती युनिक आहे किंवा बाकी लोकांपेक्षा किती वेगळं आहे आणि तुम्ही लोकांना अशा कोणत्या गोष्टी प्रोव्हाईड करताय, की जे बाकीचे लोकं प्रोव्हाईड करत नाहीयेत. तिसरा जो मुद्दा आहे, तो म्हणजे अट्रॅक्टिव्ह. अशा कोणत्या सर्व्हिसेस, असे कोणते प्रॉडक्ट तुम्ही लोकांना देऊ शकता आणि अशा कोणत्या मेथड्स तुम्ही वापरणार आहात, की ज्यामुळे तुमचं स्टार्टअप किंवा तुमचं प्रॉडक्ट अट्रॅक्टिव्ह होईल, या सगळ्या गोष्टींवर विचार करणं फार गरजेचं असतं. पुढचा जो मुद्दा असतो, म्हणजे तुमच्याकडे आता तुमचं प्रॉडक्ट रेडी आहे किंवा तुमची सर्व्हिस तुमच्याकडे रेडी आहे. परंतु तुम्ही ही सर्व्हिस कोणाला प्रोव्हाईड करणार किंवा तुमचा प्रॉडक्ट कोणासाठी आहे, हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. म्हणजेच तुम्हाला पुढे गेल्यानंतर तुमचा टार्गेट ग्रुप किंवा कस्टमर्स कोण आहेत, हे माहिती असणं आणि किंवा हे डिफाईन करणं फार गरजेचं असतं. त्यामुळे येथे तुम्हाला मार्केटचा सर्व्हे करावा लागतो, की तुमचा प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस कोणते लोक वापरू शकतात किंवा किती लोकांना खरंच या प्रॉडक्ट आणि सर्व्हिसची गरज आहे. यावरून तुम्हाला तुमच्या मार्केटचं पोटेन्शियल कळून येईल आणि तुमचा टार्गेट ग्रुपचा एरिया किती मोठा आहे, हे तुम्हाला या सर्व्हेमधून कळून येईल. पुढच्या स्लाइडमध्ये सांगायचं झालं, तर टार्गेट ग्रुप, तुम्हाला कस्टमर माहिती आहे. पुढचा मुद्दा आला तो म्हणजे बिझनेस. तुम्ही बिझनेस कसा रन करणार? आता बिझनेस रन करताना अनेक छोट्या-मोठ्या गोष्टी असतात, की ज्यावर विचार करणं, अनेक स्ट्रॅटेजीज असतात, ज्यावर विचार करून बिझनेस रन करणं फार गरजेचं असतं. मग त्यामध्ये तुम्ही कोणत्या प्रकारचा बिझनेस करत आहात, तुमच्या बिझनेसची पद्धत कोणती आहे, यावर तुमचा बिझनेसची ग्रोथ ही डिपेंड असते. आणि तुम्हाला हे माहिती पाहिजे, की तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये पैसा कसा आणू शकता किंवा तुम्ही तुमचा बिझनेस प्रॉफिटेबल कसा बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला अनेक गोष्टींवर विचार करण्याची गरज असते. अनेक मार्केटिंग स्ट्रॅटेजीजची अनेक मार्केटिंग स्ट्रॅटेजीजचा उपयोग करण्याची गरज असते किंवा अनेक छोट्या-छोट्या कल्पना, की ज्याने तुमचा बिझनेस रिव्हेन्यू जनरेट करू शकेल, अशा गोष्टींवर विचार करून तुमचा बिझनेस तुम्हाला प्रॉफिटेबल बनवायचा असतो. यामध्ये या 4 स्टेप्स आहेत, ज्या प्रत्येक बिझनेसच्या एक पाया म्हणू शकतो आपण ज्याला किंवा याच्यावर पूर्ण तुमचा बिझनेस मॉडेल किंवा स्टार्टअप मॉडेल डिपेंड करतं. तुमचं प्रॉब्लेम स्टेटमेंट नंतर तुमचं प्रोटोटाइप. प्रॉब्लेम टू प्रोटोटाइप डिझाइन करण्याची जी प्रोसेस असते, ती बेसिकली तुमच्या इनोव्हेशनच्या प्रोसेसमध्ये मोडते. म्हणजे तुम्ही तिथे काहीतरी सोल्युशन डेव्हलप करताय, इतरांपेक्षा वेगळं असेल किंवा त्या प्रॉब्लेमला न्याय देणारं किंवा ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं असेल. प्रोटोटाइप आणि प्रोटोटाइपपर्यंतचा जो पार्ट झाला, तो तुमचा इनोव्हेशनचा पार्ट. तिथून पुढचा जो पार्ट आहे, तो म्हणजे प्रॉडक्ट आणि प्रॉफिट. इथून खरा तुमच्या बिझनेसचा जो काही प्रवास आहे, तो सुरू होतो. याला म्हणतात एंटरप्रेन्योरशिप. सो प्रॉडक्ट आणि प्रॉफिट कमावताना तुमचं ज्या काही स्टेप्स तुम्ही फॉलो करणार, ती झाली तुमची पूर्ण एंटरप्रेन्योरशिप जर्नी. तर या सगळ्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही एक व्यवस्थित चांगलं सक्सेसफुल स्टार्टअप रन करू शकता. ही एक लर्निंग समरी, की यामध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही काय शिकलात किंवा अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला तुमची आयडिया स्टार्टअपमध्ये कन्व्हर्ट करताना विचार करणं गरजेचं आहे.
पहिलं जे आहे ते म्हणजे एनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आयडिया ऑर सोल्युशन कॅन बी रिफाइंड ऑर पोटेन्शियल इन्हान्स टू बिकम अ स्टार्टअप आयडिया. म्हणजे तुमचं जे काही प्रॉब्लेम किंवा जी काही आयडिया असेल, त्याला तुम्हाला रिफाईन करणं गरजेचं आहे, की त्याच्यापासून तुम्हाला एक स्टार्टअप आयडिया जनरेट होऊ शकेल आणि त्याचं रूपांतर एखाद्या चांगल्या स्टार्टअपमध्ये होऊ शकेल. सो स्टार्टअप इज अ सायंटिफिक अँड a step-wise process to convert an idea into a high growth enterprise. स्टार्टअप ही एक अशी प्रोसेस आहे, की ज्यामध्ये सायंटिफिक आणि स्टेप वाईज प्रोसेस आहे, की ज्यामध्ये तुम्ही तुमच्या आयडियाला एका एंटरप्राइजमध्ये कन्व्हर्ट करता आणि तिचे बिझनेसमध्ये रूपांतर करता. त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे तो म्हणजे मिनिमम युजेबल प्रोटोटाइप. प्रोटोटाइप टू प्रूव्ह व्हॅल्यू टू द टार्गेट कस्टमर. तुमचा जो काही प्रोटोटाइप असेल, तो तुमच्या जे काही टार्गेट कस्टमर्स असतील, त्यांच्यामध्ये एक विश्वास निर्माण करणारा असला पाहिजे किंवा विश्वास त्यांना तुमच्या सर्व्हिस किंवा प्रॉडक्टवर विश्वास मिळवून देणारा असला पाहिजे. आणि बिझनेस म्हणजे काय? तर सिंपल भाषेत सांगायचं झालं, बिझनेस म्हणजे प्रॉफिट प्लस ग्रोथ. तुम्हाला प्रॉफिटही मिळत राहिला पाहिजे आणि तुमच्या बिझनेसची सोबत ग्रोथही झाली पाहिजे. तर हे सगळे पूर्ण आयडिया टू स्टार्टअपमध्ये तुम्ही ज्यावेळेस या जर्नीमध्ये प्रवास कराल, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे आणि या सगळ्या गोष्टींवर तुम्ही विचार केला, व्यवस्थित फोकस केला, तर नक्कीच तुम्ही चांगली आयडिया निवडू शकाल. चांगलं प्रॉब्लेम स्टेटमेंट हाती घेऊन त्याचं चांगल्या स्टार्टअपमध्ये रूपांतर करू शकाल. धन्यवाद.